व्हॉट इज ड्रगलेस लाईफ? म्हणजे आपल्या जन्मतारखेच्या पाठीमागे 9 महिने जाऊन आपलं शरीर आईच्या पोटात केव्हा घडतं त्याप्रमाणे त्याची प्रकृती बनते. पण ही जी विचारशैली आहे हा एवढा फरक पडतो तुमच्या प्रकृतीवर? काय जगात जे काय आहे ना ते डाएट म्हणा, योगा म्हणा, जिम म्हणा, मी सगळं करून बसली पण माझं वजन काही कमी होत नाही. आता हा व्यायाम करण्याची वेळ खूप महत्वाची. ज्यावेळेला भूक लागलेली नसताना काही समोर येतं त्यावेळेला पटकन हा व्यायाम करायचा. भूक लागलेली नसताना काहीही समोर कोणी खायला दिलं पटकन हा व्यायाम करायचा. खूप एवढं सिरियसली ऐकायला लागलो मी, म्हटलं हा काय व्यायाम आहे? म्हणजे पाणी खा. ओके. दुसरा नियम आहे चपाती प्या. हे झालं पित्ताचं. बीपी बद्दल तुम्ही काय सांगत होता? डॉक्टर यांना सकाळपासून 13-14 वेळेला जुलाब झालेली, खायला काय देऊ? अरे ते कालचं जाऊ देत आधी. डायबिटीस पण असं कंट्रोल होऊ शकतो? ती शरीरच रोग बरा करते. आम्ही फक्त त्याचं ट्रेनिंग तुमच्या शरीराला देतो. वा. नमस्कार, मी सौमित्र बोटे. मित्रमणीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज फार महत्त्वाचा आणि विशेष एपिसोड मी घेऊन आलेलो आहे. छोट्या मोठ्या तब्येतीच्या तक्रारी असतील तर आपण लगेच औषधांचा सहारा घेतो. म्हणजे पोटात दुखायला लागले की औषध, किंवा ताप आला की औषध, ॲसिडिटी झाली की औषध. पण आत्ता मी आहे साताऱ्याच्या प्रकृती हेल्थ रिसॉर्टमध्ये आणि तिथे माझ्यासोबत आहेत डॉक्टर सुयोग दांडेकर. डॉक्टर, मी तुमचं खूप स्वागत करतो. डॉक्टरांचा एपिसोड अशासाठी करतोय मी, त्यांनी फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आणलेली आहे, ड्रगलेस लाईफ. म्हणजे औषधांशिवाय आपण जगू शकतो अशी एक त्यांची कन्सेप्ट, आणि त्यासाठी ते काम करतात. तिथे जवळपास 25पेक्षा जास्त वर्ष ते काम करतात. तर ती कन्सेप्ट काय आहे, खरंच औषधांशिवाय जगता येतं का, काय ही दंतकथा आहे, याबद्दल मी आज तुमच्याशी जाणून घेणार आहे. आणि शिवाय हा एपिसोड जरूर पहा, कारण डॉक्टर आपल्याला या एपिसोड दरम्यान खूप नवीन नवीन काही गोष्टी सांगणार आहेत जगण्याबद्दलच्या, उपचारांबद्दलच्या, ज्यामुळं आपलं जगणं आणखी छान सोपं होणार आहे. तुमचं स्वागत. तुम्ही मित्रमणीमध्ये आवर्जून आलात, याबद्दल आम्ही एक छोटीशी भेट तुम्हाला देणार आहे. मग आपण सुरुवात करू. अश्मन पेबल्स तर्फे हा हँड पेंटेड दिवा आहे, तुम्हाला आवडेल, तो बुकमार्क आहे. हा दिवा तुम्ही घरी जाऊन लावा, आणि हँड पेंटेड असल्यामुळे कस्टमाइज्ड आहे. हा दिवा असाच आहे आणि एकच आहे जो तुमच्याकडे आहे. थँक्यू. नेत्रा फूड्स तर्फे ही एक आणखी एक भेट. ही जी प्रोडक्ट्स आहेत हे रेडी टू कुक आहेत, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत, आणि 3-4 मिनिटांमध्ये तुम्ही अतिशय उत्तम जेवण बनवू शकता, यातले जिन्नस बनवू शकता. नेत्रा फूड्स. आणि अर्क ऑइल्स तर्फे ही ऑइल्स, हे कोल्ड प्रेस पद्धतीचे आहेत आणि लाकडी घाण्यापासून बनवलेली आहेत. याच्यामध्ये काही केमिकल्स नाही आहेत. तर अर्क असू दे किंवा नेत्रा असू दे आणि अश्मन, ही तिन्ही प्रोडक्ट्स मी स्वतः वापरलेली आहेत, मी वापरतो आणि मला अतिशय आवडलेली आहेत. तुम्हाला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याचं नाव, नंबर, पत्ता दिलेला आहे. तुम्ही स्वतः ऑर्डर करू शकता आणि तो अनुभव घेऊ शकता. तुम्ही जरूर घ्या आणि कसं वाटतं सांगा, तुम्ही डॉक्टर आहात. नक्की. तर सुरुवात करूया. ड्रगलेस लाईफ ही कन्सेप्ट मला आता फॅन्टसी वाटते, कारण माझ्या आजूबाजूला जी मंडळी दिसत आहेत, छोट्या छोट्या गोष्टींवरून ते औषध घेताना दिसतात मला. सिरप असतं किंवा टॅबलेट्स असतात, वॉटेवर. व्हॉट इज ड्रगलेस लाईफ? आणि खरंच औषधांशिवाय जगणं शक्य आहे का? खरं तर आम्ही लोक ज्यावेळेला वैद्य होतो, म्हणजे आयुर्वेदाचार्य ही डिग्री ज्यावेळेला सरकारची आम्हाला मिळते, तर जी आयुर्वेदाची प्रतिज्ञा आहे त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की स्वास्थ्यस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजे जो निरोगी आहे त्याचं आधी आरोग्य टिकवायला तुम्ही सल्ला द्या, आणि मग तुमचं ऐकलंच नाही तर तो आजारी पडेल, मग त्याला औषध द्या. म्हणजे आयुर्वेदाची व्याख्या काय सांगताना त्यांनी असं सांगितलं, हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च तत्र यत्रोक्तम आयुर्वेदाः स उच्यते. सोपं करून सांग. म्हणजे आपल्याला हितकर काय, अहितकर काय, सुख देणारं काय आहे, दुःख देणारं काय आहे, याचा मानदंड म्हणजे आयुर्वेद. मग त्याच्याबद्दलच्या आपल्या जीवनशैलीतल्या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्ही कशा केल्या पाहिजेत जेणेकरून तुम्ही आजारीच पडणार नाही, आणि पडलात किंवा त्याची सुरुवातच असेल आणि ते पटकन त्याच वेळेला आपण पकडलं. आपण म्हणतो की शरीराच्या आपल्या जे काही सिग्नल्स असतील तर ते जर आपण ऐकले आणि त्याप्रमाणे जर आपण पटकन त्याला काळजी घेतली घरच्या घरी, म्हणजे आयुर्वेदामध्ये प्रकृती हा कन्सेप्ट सांगितलेला आहे. म्हणजे आपल्या जन्मतारखेच्या पाठीमागे 9 महिने जाऊन
आपलं शरीर आईच्या पोटात केव्हा घडतं हम्म. त्याप्रमाणे त्याची प्रकृती बनते. बरं. आता एखाद्याला माहिती आहे की मला पित्ताचा त्रास आहे आणि आज जेवायला उशीर होणार आहे आणि त्याचा डिसेंबर महिन्यातला जन्म आहे. डिसेंबर महिन्यातल्या जन्माच्या पाठीमागं 9 महिने गेलं तर गर्भधारणा उन्हाळ्यात झालेली असते हम्म. आणि त्यानं साधे काळे मनुके जवळ ठेवले बरं. की आपल्याला बाबा वेळच्या वेळी जेवायला मिळत नाही तर भूक लागली की मनुके खाऊ. मनुके पित्तशामक आहेत, हो. सारक आहेत, हम्म. त्यांना पित्त कमी होणार, न्यूट्रिएंट्स चांगले आहेत त्याच्यामध्ये, बरं. तर त्याला पित्ताची गोळीच घ्यायला लागणार नाही ना. बरं. मग असा सगळा विचार हा आयुर्वेदामध्ये सांगितलाय पण तो मला स्वतःला खूप भावला. बरं. म्हणजे मी हे जे प्रकृती जिथे आपण बसलोय हम्म. त्याला भले हॉस्पिटल रजिस्ट्रेशन आहे, मेडिक्लेम होतात तिथे, पण त्याला रिसॉर्ट नाव द्यायचा उद्देशच असा होता की जसं आपण ट्रिपला जातो हम्म. तसं आजार होऊ नये हम्म. किंवा झालेला आजार हा आपल्याला ड्रगलेस कसा करता येईल या दृष्टीनं एक कन्सेप्ट लोकांनी मनामध्ये घ्यावा आणि आयुर्वेदाचा तो मूळ गाभा आहे असं मला वाटतं. तुम्ही किती वर्षापासून ही कन्सेप्ट रुजवताय आणि ती डोक्यात कशी आली तुमच्या की आपण असं करूया? कारण आयुर्वेदाशी संबंधित अनेक डॉक्टर काम करतात, अनेक डॉक्टर त्यांची चांगली प्रॅक्टिस चालू आहे, हो. पण औषधच घ्यायची नाहीत. हां. हे म्हणजे एका प्रकारे तुमच्याच पोटावर तुम्ही पाय आणताय की औषधं घ्यायची ठरवलं नाही तर पेशंट तयार येणार कसे आणि मग हे सगळं चालणार कसं? बरोबर. तुम्ही ही कन्सेप्ट कुठून रुजवायला सुरुवात केली आणि असं काय वाटलं तुम्हाला की आपण असं सुरू करूया ही कन्सेप्ट? खरं तर हे प्रकृती रिसॉर्ट म्हणून सुरुवात केलं त्याच वेळेला 25 वर्षापूर्वी हे या कामाला सुरुवात झाली की लोकांनी ड्रगलेस जीवन या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जगावं म्हणून. पण त्याची तीव्रता ही जसं जसं प्रॅक्टिस करत गेलो तसं तसं जास्त प्रमाणात दिसायला लागली की डॉक्टर काही झालं तरी गुडघे दुखायचे थांबतच नाही हो. हो. 2 महिने झाले तुमचं औषध घेतेय, हो. ऑपरेशन टाळण्यासाठी मी तुमच्याकडे आली आहे आणि ते दुखणंच थांबत नाहीये. काय असेल असा विचार केला तर त्यावेळी लक्षात आलं थायरॉइड करता जी गोळी दिली जाते त्या गोळीचं डिस्क्रिप्शन जर तुम्ही मॉडर्न सायन्स प्रमाणे बघाल तर त्यात त्यांनी म्हणलंय की तुम्ही तुमच्या हेल्थ केअर टेकरला म्हणजे तुमच्या डॉक्टरला सांगायला पाहिजे आहे की मला कॅल्शियम सप्लिमेंट्स देऊ नकोस. बरं. पण थायरॉइडची गोळी खाणारी एखादी स्त्री असेल तर ती कॅल्शियमचे सप्लिमेंट घेत असते. थायरॉइडच्या गोळीमुळं कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन कमी झाल्यामुळं तिचे गुडघे दुखतात. म्हणजे तिला संधिवात व्हायचं काही कारणच नाही. बरं. पण ते औषध घेती म्हणून तिला अजून दुसरा काहीतरी आजार झाला. बरं. मग तसंच थायरॉइडच्या गोळीचे परत दुष्परिणाम म्हणून कुणाचे केस गळतायत, कुणाला काहीतरी स्किन डिसीज होत आहेत. जाडीबद्दल तर तुम्ही ऐकलंही असेल अनेक जणांचं. हो. अहो काय जगात जे काही आहे ना ते डाएट म्हणा, योगा म्हणा, जिम म्हणा, मी सगळं करून बसली पण माझं वजन काही कमी होत नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कारण थायरॉइडची गोळी, ती गोळी खाल्ली की जे पोटाची आतड्याची जी हालचाल आहे ज्याला पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणतात बरं. ती स्लो डाऊन होते. बरोबर. मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं त्यामुळे तिचं वजनच कमी होत नाही. मग ती थायरॉइडची गोळी जर ड्रगलेस केली म्हणजे माझी पहिली पेशंट जी आहे तर ती 18 वर्ष तिचा मी ट्रॅक रेकॉर्ड ठेवले. दरवर्षी आम्ही तिला तपासतो आहोत. 18 वर्षामध्ये तिला ना आयुर्वेद ना ॲलोपॅथी ना होमिओपॅथी कोणतंही औषध न घेता गेले 18 वर्ष तिचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आणि अजूनही त्या दरवर्षी मे महिन्यामध्ये प्रकृतीला येतात. बरं. पुण्यामध्ये तपासणी करून इकडे येतात. आम्ही त्यांना सांगतो तुमच्या लॅबमध्ये तपासा, आमची कुठली लॅब नाही, बरं. तुम्ही कुठेही तपासा. बरं. मग हे झाल्यामुळं त्या बाईला स्किन तिची चांगली, तिला मेनोपॉजचा त्रास झाला नाही, हार्मोनल चेंजेस नाहीत, जाडी वाढली नाही. मग हा जो फायदा दिसला त्यातून खरं तर ती तळमळ जास्त निर्माण झाली की हे ड्रगलेस जर लोक राहिले तर त्या गोळ्यांमुळे होणारे इतर दुष्परिणाम त्यांचे आपल्याला टाळता येतील. पण खूप छोट्या छोट्या व्याधींसाठी लोक गोळ्या घेतात. हो. अगदी मोठी बोलायचं तर ऍसिडिटी, हां बीपी, हां डायबिटीस, येस थायरॉइड तुम्ही आता सांगितलं. हो. आता समजा आपण डायबिटीस, ऍसिडिटी आणि बीपी घेतलं. हां एकदा मला बीपी लागलाय, मला रोज एक गोळी घ्यायला लागते, किंवा मला डायबिटीस आहे मला रोज गोळ्या घ्यायला लागते, इन्शुलिन घ्यायला लागतं. या केसमध्ये ड्रगलेस होता येतं? हो 100%. कसं? सांगतो. पहिलं आपण छोट्या गोष्टीपासून सुरुवात करू. ऍसिडिटी हा जो तुम्ही म्हणलात, आता ऍसिड्स हे आपल्या शरीरामध्ये कशासाठी दिलेत? पचनासाठी दिले. बरोबर. म्हणजे समजा तुम्ही मला असं सांगितलं डॉक्टर 1 महिनाभर फक्त दूध भातावर राहायचं, पांढऱ्या शुभ्र, दुसरं काही खायचं नाही. 1 महिनाभर मी फक्त दूध भातावर राहिलो तर मला संडासला पांढरी होईल का? माझं रक्त पांढरं बनेल का? नाही. म्हणजे या पांढऱ्या दूध भाताचं पचन करून लाल रक्त आणि पिवळी संडास बनवणं हे ते ऍसिड्स काम करत असतात. करेक्ट. मग ज्यावेळेला मी ती गोळीच घेतो त्यावेळी माझं पचनच मारतो ना. मग मला B12 कमी होणार, मग मला हे व्हिटॅमिन D कमी होणार, त्याचं ॲब्सॉर्प्शनच होणार नाही. मग काय करायचं? त्याच्या उपाय सांगतो. आधी त्याचा कन्सेप्ट की त्या म्हणजे हे जे काही पित्त झालं की गोळी घे. बरोबर. त्याच्या आधी असा विचार करायला पाहिजे की माझ्या वयाचे समजा माझे क्लासमेट समजा गोळा केले,
एखाद्याला पावभाजी खायला दिली, एखाद्याला मटण खायला दिलं, एखाद्याला ढाब्यावर जेवायला दिलं, एखाद्याला वडापाव मस्त मिरच्या दिल्या त्याला, त्यांना पित्त होत नाही, मग मलाच का होतं? करेक्ट. हा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. हां. याचा अर्थ आता समजा तुम्ही मला स्कॅन करताय, मी 2 वडापाव आणि 2 मिरच्या खाल्ल्या, त्या स्टमकमध्ये गेल्या, 2-2.5 तास त्याच्यावर प्रक्रिया झाली, लहान आतड्यात आल्या, शरीराला वडापावचं शक्य तेवढं रक्त बनवलं, शक्य तेवढं रक्त बनवलं, उलटी संडास बनवली, उद्या टाकून दिली. करेक्ट. तर मला पित्तच होणार नाही. करेक्ट. म्हणजे मेटाबॉलिझम जर आपण चांगलं ठेवलं, करेक्ट. आम्ही ड्रगलेस करतो म्हणजे काय करतो, त्यांची फॅक्टरी त्यांची सुरू करून देतो. वा. आमच्याकडे यायचंच नाही, तुम्हीच वडापाव पचवा, तुम्हीच अंगी लावा, तुम्हीच टाकून द्या. बरं. असं झालं तर त्यांना पित्तच बिलकुल होणार नाही. बरोबर. ऍसिडिटी त्यामुळे ड्रगलेस होऊ शकते. बरोबर. प्लस आपल्या जन्मतारखेप्रमाणे जी आपली प्रकृती असते त्याचे छोटे छोटे उपाय आपण जर पाळले, आता एखादा एप्रिल महिन्यात जन्म झालेला व्यक्ती आहे, बरं, त्याच्या जन्माच्या मागे 9 महिने गेलं तर गर्भधारणा ही पावसाळ्यात झालेली असते. आता सगळे पावसाळ्यामध्ये सगळे ते शेतकऱ्यांना सांगतात बघा, ऍसिडिक वॉटर आहे, ऍसिडिक वॉटर आहे. आता गर्भधारणेलाच ऍसिडिक वॉटर असल्यामुळं मार्च एप्रिल मे महिन्यात जन्म झालेले जे जे लोक असतील त्यांची गर्भधारणा पावसाळ्यात झालेली असल्यामुळं त्यांच्या शरीरात आम्लधर्मी पित्त भयंकर असतं. ओ बर. आणि त्याला पावसाची म्हणजे पाण्याची जोड आहे, गुळण्या येणं, घशाशी येणं, ते उलटून पडल्याशिवाय बरंच वाटत नाही, डोकं चढणं, अनेक प्रकार होतात. आपल्याकडे लाह्या असतात, साडीच्या लाह्या असतात, ज्वारीच्या लाह्या असतात, पॉपकॉर्न्स आहेत किंवा राजगिऱ्याच्या लाह्या आहेत. त्या लाह्या जर एक 2.5 तासाच्या अंतराने 2-2.5 तासांनी ते बंद मुठीत किती बसतील तेवढ्या लाह्या त्यांनी खात राहिल्या तर त्यांना पित्तच होणार नाही, कारण त्या लाह्या ह्या जलशोषक आहेत, ऍब्सॉर्ब करून टाकणार आहेत आणि त्या फायबर चांगले आहेत त्याच्यामध्ये, त्यानं तुमचं पोट साफ होणार आहे. असे छोटे उपाय केले तर ऍसिडिटी 100% ड्रगलेस होऊ शकते. आता ब्लड प्रेशर हा त्याच्यापेक्षा थोडा मोठा भाग आहे. एक ब्लड प्रेशरकडे येऊया आपण. त्याच्या आधी समजा माझा जन्म ऑगस्ट मधला आहे आणि मला ऍसिडिटीचा त्रास होतो, होऊ शकत नाही? हो, होतं ना, प्रत्येक माणसाला होणार. आता ऑगस्ट महिन्यात ज्याचा जन्म आहे त्याच्या जन्माच्या पाठीमागे 9 महिने गेलं तर गर्भधारणा हिवाळ्यात झालेली असते. ह्या लोकांचा हिवाळा हा हेल्दी सीझन आहे, बरोबर, तर ह्यांना मजबूत भूक लागत असते. त्यांना म्हणजे एक गमतीनं असं म्हणतात ना की हा एकदम पोटभर जेवण झालं, आता 10-15 मिनिटं काही खायला नको, पोटभर जेवला ना, आता 10-15 मिनिटं नको म्हणतो मी. अशी मजबूत भूक त्या लोकांची असते. तर ह्यांचा प्रॉब्लेम काय असतो, आता थोडे जेवले, कोणी पेढा समोर केला तोंडात टाकला, मग जरा चिवडा दिसला तोंडात टाकला, मग त्यांना सांगायला लागतं 2.5 तास स्टमक रिकामं होईपर्यंत मध्ये काही खाऊ नका, कारण तुमची भूक चांगली आहे. पण तुम्ही एकावर एक खायला लागलात तर त्यानं तुम्हाला ऍसिडिटी होणार आहे, ओव्हर इटिंगमुळे तुम्हाला ऍसिडिटी होणार आहे. शिवाय ह्या लोकांना जंक फूड, ज्याला विरुद्ध आहार असं आयुर्वेदानं म्हणलेलं आहे, मग ते फ्रूट सॅलड असेल, शिकरण असेल, मिल्कशेक असतील, तर हे खायची प्रचंड आवड असते. मग अशामुळं ऑगस्ट महिन्यावाल्यांना पित्ताचा त्रास होतो. मग ह्याला सोपा उपाय आयुर्वेदानं सांगितलाय. आधी श्लोक सांगतो, तुम्ही म्हणाल सोपं करून सांग म्हणून, पण संस्कृत पण आपलं भारतीयत्व म्हणून कळायला पाहिजे म्हणून सांगतो. त्याने सांगितलं, दोषः कदाचित कुप्यंती जीता लंघन पाचने येतो संशोधनही शुद्धा न तेषां पुनरुद्भव. मी किरकोळ दोष वाढले असतील तर तुम्ही लाह्या बिया खा, पण जर मोठ्या प्रमाणात जर सारखाच पित्ताचा त्रास तुम्हाला होत असेल तर संशोधन करा, म्हणजे पंचकर्म करा. मग त्याला कुठं जायची गरज नाही. घरच्या घरी तुम्ही समजा काही गूळ आणि सुंठ असं खाऊन त्याच्यावर एरंडेल प्यायला 1-2 चमचे, आजकाल एरंडेलच्या कॅप्सूल्स पण मिळतात किंवा हिरड्याच्या टॅबलेट्स मिळतात, गंधर्व हरितिकेच्या टॅबलेट्स मिळतात, त्या तुम्ही घेतल्यात की पित्तावरचं बेस्ट पंचकर्म काय, ते विरेचन. साचलंय ते धुवून टाका. जसं थोडंसं पाणी साठलं तर आपण ते फडक्यानं पुसू शकतो, पण फडक्यानं पाणी जात आहे म्हणून तलाव त्यांना कोरडा नाही करू शकत, बरोबर. मग ऑगस्ट महिन्यावरना जरा ते जास्त प्रमाणात होतं, बरं, त्यांना असं काढून टाकलं जातं. बरं, हे झालं पित्ताचं. बीपी बद्दल तुम्ही काय सांगत होता? बीपीकडे जायच्या आधी एक छोटीशी गोष्ट घेऊ. प्लीज. ॲलर्जी. मला ॲलर्जी आहे, मी ॲलर्जीच्या गोळ्या खातो. मला ते झालं की गांधी उठतात, हवेत झालं की गांधी उठतात. बेसिकली विचार करायला पाहिजे की हे मलाच का सहन होत नाही. बरोबर, पूर्वी सहन व्हायचं, मला आत्ता लॅक्टोज इंटॉलरन्स झाला, मला आता ग्लुटेन चालत नाही, पण पूर्वी मी ते पचवत होतो ना. करेक्ट. म्हणजे ही समजा फॅक्टरी आहे, इकडून कच्चा माल येतोय, इकडे प्रोडक्शन होतंय, इकडे पक्का माल बनतोय आणि वेस्ट टाकून देते, बरोबर. मग दूध खा, दही खा, चपाती खा, काही खा, ही फॅक्टरी पचवत होती, बरोबर. मग त्यात काय बिघाड झालाय हा विचार न करता आपण ग्लुटेन बंद करून टाकतो, बरं, किंवा ते दूध खायचं बंद करून टाकतो, मग ते आवश्यक घटक शरीराला मिळत नाही. त्याच्या हे पोटाची जर अशी फॅक्टरी दुरुस्त केली तर कुठली ॲलर्जीच राहणार नाही त्यांना. पण मग ही फॅक्टरी दुरुस्त करणार कशी?
प्रत्येक वेळेला आपण काय ते एरंडेलाच्या गोळ्या घेऊ नाही, शकत नाही, नाही नाही. का? हां, हां. कसं साफ करणार? याच्यामध्ये ज्याला रूट कॉज ॲनालिसिस म्हणतो आपण, की हे मुळातनं बरं कसं करायचं. तर आधी माझी फॅक्टरी बिघडली का, तर आयुर्वेदानं दिनचर्या, ऋतुचर्या असं सांगितलेलं आहे. समजा एखाद्याला जागरण खूप करायला लागत असेल, किंवा एखादा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यातला जन्म झालेला माणूस असेल, तर हे लोक गर्भधारणा उन्हाळ्यात झाल्यामुळं परफेक्शनिस्ट असतात. बरं. हे इथं ठेवू नको असं सांगितलं, का टाकलं इथं, फटकन राख, बेशिस्तपणा, प्रामाणिक लोक असतात अतिशय. तेव्हा त्यांना चुकीचं वावगं खपत नाही. शेजारच्यानं पार्किंग चुकीच्या जागी केलं की यांना राग येतो. मग त्यांना आधी ते सांगायला लागतं की बाबा रे, याच्यामुळे तुला पित्त होते. आपण बोलीभाषेत म्हणतो ना, पित्त खवळलं. पडलं की पित्त खवळलंच बघा. म्हणजे पित्त खवळूच जायचं नाही. आणि मग त्याप्रमाणे त्याला तो हे काळे मनुके खा दर 2 तासाला असं त्याचं अनालिसिस करायचं. त्याच्याशी एकदा बोललं की लक्षात येतं की बाबा हे त्याला का झालं असेल असं. बरं. हे ॲलर्जी. तुम्ही बीपी बद्दल बीपीचं ना, बीपीचा पहिला विचार असा करायचा की मला ब्लड प्रेशर का झालं. आता पुस्तकी व्याख्या ॲलोपॅथीप्रमाणे त्याची अशी आहे की इट इज अ इसेन्शियल ब्लड प्रेशर. म्हणजे ते गरजेचं आहे तुम्हाला, म्हणून शरीरानं ते निर्माण केलेलं आहे. करेक्ट. तुम्हाला फुफ्फुसाचा काही त्रास आहे, हार्टचा काही त्रास आहे, किडनीचा काही त्रास आहे, आणि मग तुम्हाला ब्लड प्रेशर झालं, मी समजू शकतो. बरं. पण तुम्हाला काहीही त्रास नाही, काही ती घटना घडली, कोण जवळची व्यक्ती गेली, काही बिझनेसमध्ये काही झालं आणि बीपी लागलं आणि ते कायमचंच लागलं, पण ते नॅचरल आहे. नाही असं होतं. पण हे गोळ्या आयुष्यभर घेत बसतात. करेक्ट. मग ब्लड प्रेशर इंड्युस्ड हार्ट अटॅक म्हणून पण आहे. आणि ब्लड प्रेशरवाल्यांनी जास्त लक्षात का ठेवायला पाहिजे, तुम्ही थोडं मागं जाऊन कोविडचा काळ आठवा. बरोबर. जे लोक कोमॉर्बिड, म्हणजे कुणाला पहिला कोरोनाचा सगळ्यात जास्त त्रास होत होता, त्यातलं पहिलं त्यांचं सेंटेन्स होतं बीपीच्या गोळ्या घेणारे. दुसरं होतं किडनी आजार, तिसरं डायबिटीस आणि चौथं कॅन्सर होऊन गेलेले. मग पहिलं त्यांनी सांगितलं की बीपीच्या गोळ्या घेणाऱ्या माणसांना हे इन्फेक्शन सगळ्यात लवकर होईल, सो त्या लोकांनी जपायला पाहिजे. मग त्याचा आयुर्वेदानं अनुक्त व्याधीमध्ये विचार केलाय. एक सोपं करून सांगतो तुम्हाला. एखाद्या लहान मुलाला ढकलायचंय तर मला फार प्रेशर नाही द्यायला लागणार, पण एखाद्या जाड माणसाला ढकलायचं असेल तर मला प्रेशर द्यायला लागेल. आणि त्याला कमी जागेतनं ढकलायचं असेल तर आणि मला प्रेशर द्यायला लागेल. मग ब्लड प्रेशरची व्याख्या मॉडर्न सायन्सने काय सांगितली, प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन इट्स व्हेसल वॉल व्हाईल फ्लोईंग थ्रू इट. म्हणजे रक्तवाहिनीतून ते रक्त जात असताना भिंतीवर जे दाब देतं ते आम्ही असं दाबून चेक करतो. किंवा इतकं आतनं ते प्रेशर देते तुम्हाला, आतनं दाब किती देते तुम्हाला एक बघितलं जातं. मग आता मी तुम्हाला म्हणलं सौमित्रजी तिथं रेस्टॉरंटमध्ये पटकन जरा जाऊन एक निरोप सांगून या, तर तुम्ही 10 सेकंदात जाऊन यायचं. बरोबर. तर तुम्ही पळत जाल. बरोबर. मग ही भिंत आहे समजा आणि तुम्ही एक ब्लडची पेशी आहात, तर तुम्ही या भिंतीवर जास्त दाब द्याल, कारण डॉक्टरने 10 सेकंदात जायचं. बरोबर. मग आरामात जा आणि तो निरोप देऊन या. तर तुम्ही या भिंतीवर काही फार प्रेशर नाही देणार. करेक्ट. मग लोकांनी स्वतःचा विचार करायला पाहिजे. साधी दारावरची बेल वाजली, पटकन उठून पळणार. काय घाई आहे, ट्रॅफिक जाम झालं, जो योग आहे जेव्हा पोचायचं तेव्हा पोचणार आहे. आपल्या हातात आहे का ते ट्रॅफिक, पण ती चिडचिड चरचर होत असतं. मग ही जी लाईफस्टाईल बरोबर जीवनशैलीचा जर का विचार केला आणि ज्याला ढकलायचंय ते ब्लड हलकं केलं, 2 गोष्टी आहेत बघा ह्याच्यामध्ये. म्हणजे जीवनशैलीचा विचार जो आहे ना, तो एका मिनिटात सांगतो वेगळ्या पद्धतीनं. आपण असा विचार करू की आपला 1980 पूर्वीचा जो भारताचा काळ होता त्यात अस्वच्छतेचे आजार होते. करेक्ट. उघडी गटार होती, खरूज, नायटा, नारू हे सगळं होतं त्या काळाला. 1980 ते 2005चा जर कालावधी बघितला तर तो सगळा खाऊजा संस्कृती, खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण हे सरकारनं धोरण अवलंबलं. तर सगळे ब्रँड्स ग्लोबलायझेशन झालं सगळं. त्यामुळे चंगळवाद वाढला. बरोबर. 2005 पर्यंत चंगळवादाचे आजार झाले. जसे की काय असतात चंगळवाद, सगळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, हे चंगळवादाचे की त्याच्यात हे आजार नव्हते. सोशल ड्रिंकिंग मी करतोच, पूर्वी त्याला तेवढी मान्यता नव्हती, पण आता त्याला स्टेटस आलं. करेक्ट. पण 2005 नंतर जर तुम्ही बघाल तर वेगळे योग गुरु असतील, सगळ्या न्यूजपेपर, टीव्ही चॅनल्सनी आयुर्वेदाचा एकूण सगळ्या जीवनशैली म्हणून आणलेला सगळा, तुम्ही कुठली पुरवणी त्या काळातली काढून बघा, त्यात सगळा आयुर्वेद असायचा. लोक हेल्थ कॉशियस झाली, पण आजार दुप्पट झाले. आधी अस्वच्छता, मग चुकीची जीवनशैली, आणि आता चुकीची विचारशैली हे कारण आहे. तर प्रत्येकानं आधी स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. आपण म्हणतो ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ पण दिसत नाही. मग मला का राग येतोय, मी ते बदलू शकत नाही, तर त्याला मी काय करायला पाहिजे, की जन्मतारखेप्रमाणे माझी प्रकृती काय आहे
माझा स्वभाव असा काय, मी मगाशी म्हटलं डिसेंबर जानेवारीवाल्यांना पटकन राग येईल, ते एप्रिल मे महिन्यावाले जे असतात ते पावसाळ्यात गर्भधारणा झालेली असल्यामुळे त्यांना ब्रँचिंग ऑफ थॉट्स असेल, सकाळी ब्रश करत असताना सुद्धा सगळी दुनिया फिरून येतील. मग त्याप्रमाणे त्यांना ब्लड प्रेशरचं गायडन्स करायला पाहिजे. मी तुमच्या या जन्मतारखेनुसार जे इश्यू आहेत त्याकडे नंतर येतो. 2 प्रश्न मला आता पडतात. एक, विचारशैलीमुळे तयार होणारे आजार, हे इलॅबोरेट करावं म्हणजे काय? मी फक्त ब्लड प्रेशरचा दुसरा भाग पूर्ण करतो. आपण एक म्हणलं की हे सगळं घाई गडबडीनं करणार आहे, डिमांड आणि सप्लाय. थांबा, त्याच्याबद्दल पण मला एक प्रश्न आहे. तुम्ही आता म्हणालात की ट्रॅफिक झालं की एन्झायटी येते किंवा डोअर बेल वाजले की गडबड असते जायची. हे मानसिक आहे ना? हो. हे फिजिकल नाहीये. मग मानसिक आणि फिजिकल हे एकमेकांशी कनेक्टेड कसे असतात ते सांगा. आता ह्याला सायकोसोमॅटिक डिसऑर्डर असं म्हटलं जातं सायंटिफिक लँग्वेजमध्ये. पण समजा तुम्हाला आता उठून पळत जायचंय, तर तुम्हाला पायाला घाईघाईने रक्तपुरवठा करायला पाहिजे. डिमांड वाढली, बरोबर, की त्याचा सप्लाय वाढला, बरोबर. सप्लाय वाढला की त्या भिंतींवरचं रक्ताचं प्रेशर वाढलं, बरोबर. ह्याला आपण म्हणू तो भाग झाला. आता दुसरं आपण म्हणलं तर की जाड माणसाला ढकलायला जास्त प्रेशर द्यायला लागलं, म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलं, रक्त जड बनलं, असं जे आपण म्हणतो. जड खाल्लं की त्याचे त्रास होतील, मेटाबॉलिझम तुमचं नाही. पण हे फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ना? हो. इथून पळत जाणं हे फिजिकल आहे, ढकलणं हे फिजिकल आहे. पण फक्त कोणीतरी बेल सतत वाजवते म्हणून इरिटेट होणं हे मेंटल आहे. मी बसलो इथंच आहे, फक्त सतत बेल वाजते म्हणून मी इरिटेट झालो आणि माझं डोकं काय आहे, बीपी हाय झालं. आता हे कसं कनेक्ट करणार? म्हणजे मी हल्लेलो कुठंच नाहीये, मी बसलो निवांत खुर्चीतच, तरी पण माझं बीपी हाय कसं होतं? फक्त मानसिक. हो, त्याच्यावर सगळं शरीर, जी आपली सगळी नर्वस सिस्टीम आहे ना, ती सगळी आयुर्वेद काय सांगतो त्याबद्दल? सांगतो. आयुर्वेदाने त्याला असं सांगितलंय की नियंता प्रणेताच मनसः, असं त्यांनी वातदोषाबद्दल सांगितलं की नियंत्रण आणि प्रणेता म्हणजे मोटिवेशन हे जे आहे हे वातदोषाच्या अंडर सांगितलं. म्हणजे अस्थिर लोक जे असतात ना, ते सगळे वात प्रकृतीचे जनरली असतात. मग त्यांना ते शांत करायला लागतं. त्याच्यामुळे हे फिजिकल आणि मेंटल. जरी तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की भारत पाकिस्तान मॅच चालू असेल तर लोक इकडे असं घाम फुटतो, तर त्यावेळेला त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं. का तर ते बसलेत एका जागी, पण आतमध्ये ते वाढलेलं असतं. आता हे झोप न लागणारी मंडळी असतात बघा, मस्त झोपलेले असतात, लाईट बंद असतात, पण मन चालू असतं, मन पळत असतं. मग त्यावेळेला आपोआपच सर्क्युलेशन वाढवलं जातं आणि ती एन्झायटी क्रिएट होते, मग ब्लड प्रेशर वाढतं. आणि फिजिकल ह्याच्यामध्ये तुमचं मेटाबॉलिझम न झाल्यामुळं कोलेस्ट्रॉलवालं रक्त बनतं. त्याला सगळ्यात बेस्ट म्हणजे प्रत्येकानं रोज सकाळी उठल्यानंतर आरशामध्ये स्वतःला वेडावून दाखवलं पाहिजे, असं करून. जिभेवर पांढरा थर आहे म्हणजे कालचं खाल्लेल्याचं जड रक्त बनलेलं आहे, हलकं रक्त बनलेलं नाही. जीभ लाल चुटूक असेल तर तुमचं रक्त चांगलं बनलंय, मेटाबॉलिझम चांगलं झालं. या इंजिनियरच्या किंवा एखाद्या कारखान्याच्या भाषेत बोलायचं झालं तर ते WIP असं लिहितात, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस, काम चालू, रस्ता बंद. पण ते असं पांढऱ्या थरामुळे दिसतं आणि त्यामुळे ब्लड प्रेशर होतं. मग हे रिव्हर्स करायला तुमच्या शरीरात मी म्हणलं तसं हार्ट, किडनी, लंग्स याचा काही, ब्रेन याचा काही जर का आजार नसेल आणि ते इसेन्शियल ब्लड प्रेशर असेल तर आपण इव्हॅल्युएट करायला पाहिजे, डिमांड सप्लाय मॅच करायला पाहिजे, मेटाबॉलिझम चांगलं करायला पाहिजे. म्हणजे काही हजार लोक आतापर्यंत ब्लड प्रेशरची ड्रगलेस इथे झालेली असते. आणि त्यांना ते करत असताना असं आगाऊपणा अजिबात केला जात नाही. आयुर्वेद चांगला आहे, तुम्ही ते बंद करा, नो. ती गोळी सुद्धा गरजेची आहे, तुम्हाला गरजेची आहे का नाही हे ठरवूयात आपण. मग तुम्ही काल गोळी घेतलेली आहे समजा ब्रेकफास्टच्या आधी, आणि आज ब्रेकफास्टच्या आधी किंवा ब्रेकफास्ट नंतर तुमची गोळी घ्यायची वेळ झालेली आहे. का गोळी घ्यायची वेळ झाली? तर कालच्या गोळीचा इफेक्ट संपला. करेक्ट. अशा वेळेला तुम्ही बीपी चेक करा आणि नोंद करा. असे 8 दिवस नोंद केलं तुमच्या लक्षात येईल की अरे माझं ब्लड प्रेशर नॉर्मलच आहे. मग आम्ही त्यांना सांगतो, मग आता तुम्ही अर्धी गोळी घ्या आणि परत 8 दिवस चेक करा, तरी नॉर्मल येते, मग तुम्ही 1 दिवस आड करा. असं टॅपर आउट करत 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 ती गोळी त्याची बंद केली जाते. अशी अचानक त्याची बीपीची गोळी बंद करायची पण नसते. पण मग आता समजा हा एपिसोड बघणाऱ्या लोकांपैकी एकाला असं वाटलं की मला पण असं वाटतंय की मी नॉर्मल आहे, बीपीची गोळी घेतल्यानंतर मी नॉर्मलच असतो, मग त्यांनी डायरेक्ट हे अनुकरण करायला पाहिजे की आधी डॉक्टरकडे गेलं पाहिजे? डॉक्टरला त्यांच्या जवळच्या वैद्याकडे जाऊन हा जो स्वभावाचा नाही, पहिलं जन्मतारखेप्रमाणे प्रकृती बघितली पाहिजे की मी हायपर ॲक्टिव्ह आहे का, चिंताग्रस्त आहे का, उगाच ब्रँचिंग ऑफ थॉट, टेन्शन काही नाही, पण स्टोरी पाठीमागं काहीतरी चालू आहे, असं आहे
हा त्यानं पहिला विचार करायला पाहिजे. आणि तो विचार करून मग माझं मेटाबॉलिझम चांगलं आहे का, माझं पोट साफ होतं का, मला युरिनला साफ होते का, कारण रक्तातली सगळी घाण युरिनमधनं जाणार. बरोबर. युरिन भरपूर चांगली झाली तर रक्त आपोआप हलकं होणार आहे. बरोबर. मग हे मेटाबॉलिझम म्हणजे काय, मॉडर्न सायन्सची व्याख्या आहे की टू कन्व्हर्ट फूड इंटू एनर्जी अँड गेट रीड ऑफ वेस्ट. मग आयुर्वेद म्हणतो अन्नम गृह्णाती पचती विवेचती मुंचती. खा, पचवा, वापरा, टाकून द्या. असं झालं तर मग त्याचं ब्लड प्रेशर नॉर्मल व्हायला त्याची सुरुवात होऊन जाते. बरं बरं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय डायबिटीस जो असतो, जो तर घराघरात ऑलमोस्ट आलेला आहे, तर ते डायबिटीस पण असा कंट्रोल होऊ शकतो. डायबिटीसमध्ये ना बऱ्याच वेळेला म्हणजे त्या डायबिटीसच्या आधी 1 मिनिट मी ब्लड प्रेशरबद्दल फक्त बोलतो. एक त्याच्याबद्दलचं मिथ काय आहे की प्रत्येकाला वाटतं माझं 120-80 BP राहायला पाहिजे. ॲक्च्युली मॉडर्न सायन्सचं जर तुम्ही मेडिकलचं बुक काढून बघाल तर त्यात त्यांनी म्हणलंय H+100 हे वरचं आणि -50 खालचं. -50 खालचं. बरं. हां, आता समजा माझ्या काकांचं वय 60 वर्ष आहे तर त्यांच्याकरता 160/110 हे अप्पर लिमिट नॉर्मल आहे. बरं. कारण त्यांचं एज 60 आहे. बरोबर. H+100. करेक्ट. हा आयुर्वेदाचा नियम नाही, बरं, हा मॉडर्न सायन्सचा नियम आहे. बरं. H+100 म्हणजे 160 वरचं आणि -50 म्हणजे 110 खालचं. म्हणजे 160-110 त्यांना गोळीच घ्यायची गरज नाही पडली. काय सांगताय? हो, म्हणजे माझे वडील फॅमिली डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे शिकतानाची एक गमतीदार गोष्ट सांगतो प्लीज. तुम्हाला. त्यांनी ते एका व्याख्यानात पण सांगितलेली होती. ते म्हणजे एक बाई आल्या, त्यांचं BP त्यावेळेला मी तपासलं त्यावेळेला ते 150-100 होतं. बरं. आता फॅमिली डॉक्टर का पाहिजे अशा ह्याच्यामध्ये, तर मला माहिती होतं की हिची सासू किती खाष्ट आहे आणि ती वयानं 35शीतलीच बाई होती, पण तिचं 150 BP होतं. तो थंब रूल तिला लागू नव्हता. मग त्यांनी त्याला सांगितलं की काय आज सासूबाईने जरा गमती केलेली दिसत आहेत, बस 5 मिनिटं, जरा हा पेशंट जरा घाईचा आहे तो मी बघतो. असं करत म्हणले मी 15-20 मिनिटं वेळ काढला आणि परत BP बघितलं. तर तिनं तिथली पुस्तकं चाळली, ती पेपर चाळला, आता BP नॉर्मल आलं तिचं. म्हणजे हेच जर फॅमिली डॉक्टर नसता तर काय झालं असतं, 150 आहे, चला मिस्टरांना बोलवा, तुम्ही एखाद्या कन्सल्टंटला दाखवा. आता कन्सल्टंट म्हणल्यावरच ती 150 तिचं 160 झालं असतं. कन्सल्टंटकडे ही भली मोठी लाईन, कोणाचं काय पॅरालिसिसचा पेशंट आहे, हार्टचा पेशंट आहे, ते बघून तिचं 160चं 170 झालं असतं. आज जाऊन तपासेपर्यंत 170 120 म्हणल्यानंतर डॉक्टर काय म्हणणार, 24 तास मॉनिटर करूयात. बरोबर, म्हणजे ऍडमिट करा. मग तिथे ते पुक पुक टाक टाक पुक पुक टाक टाक असं झालं की ती 200वर पोचणार आणि म्हणणार एकदा एन्जिओग्राफी केलेली चांगली. म्हणजे सासूनं काय ती घरी गंमत केली म्हणून त्या बिचारीला एन्जिओग्राफीपर्यंत जायला लागलं असतं. आणि इथं फॅमिली डॉक्टरचा रोल महत्त्वाचा असतो की त्याला ती फॅमिली माहीत असते, त्या व्यक्तीचा स्वभाव माहिती असतो. तुम्हाला असं वाटतं आता विषय निघाला म्हणून फॅमिली डॉक्टर महत्त्वाचा आहेच, आज असायलाच पाहिजे. त्याला त्या सगळी फॅमिली माहीत असायला पाहिजे, कोण काय करतं, त्यांचे रिलेशन्स कसे आहेत, काय आहे. तर कित्येक गोष्टी ड्रगलेस करणं खूप सोपं जातं. पण मग आता जे फॅमिली डॉक्टर म्हणून आहेत, आता एकतर फॅमिली डॉक्टर असायचं प्रमाणच खूप कमी झालंय, आता सगळे स्पेशलिस्टकडेच जातात. पण मग हे जर डॉक्टरांना कळतंय की फॅमिली डॉक्टर असल्यामुळे खूप फरक पडतो, तर फॅमिली डॉक्टर्सचं प्रमाण कमी का व्हायला लागलंय? हा सोशल प्रश्न आहे. हा एकदम हा बेसिक प्रश्न, म्हणजे का, म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे हा ठीक आहे, एक प्रत्येक गोष्टीला हे असतं. म्हणजे तुमच्याच त्या डॉक्टर साळवींच्या याच्यामध्ये मी ऐकलं होतं की त्यांनी असं म्हटलंय की चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. खूप छान वाक्य आहे त्यांचं. तसं आता माझा मुलगा MBBS डॉक्टर झाला, तर MBBS झाला, डॉक्टर सुयोग दांडेकरांचा मुलगा म्हटल्यानंतर लोकांना वाटेल की त्यांना काहीतरी हार्टमध्ये स्पेशालिटी करावी, कॅन्सरमध्ये करावी. तो म्हणला मी फॅमिली डॉक्टर म्हणून राहणार, कारण ती पुढची पिढी आता असा विचार करते की मी पोस्ट ग्रॅज्युएशन करणारच नाही, मला फॅमिली डॉक्टर म्हणून राहायचंय. कदाचित पुढच्या 25 वर्षात ते येईल, आपण होप फॉर द बेटर असं करू. डायबिटीस बद्दल बोलताना डायबिटीस कम्प्लिटली ड्रगलेस होऊ शकतो का? म्हणजे हा भाग लक्षात ठेवायला पाहिजे की डायबिटीस बरा होत नाही. कुणी हा गैरसमज करू नये की डायबिटीस बरा होतो, तो ड्रगलेस करता येऊ शकतो. कारण डायबिटीस हा रोगच नाही ना, तेव्हा तो बराच होत नाही. डायबिटीस ही डिसऑर्डर आहे. पण डायबिटीस इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर, अशी त्याची ॲलोपॅथीची व्याख्या आहे. मग आपण जर म्हटलं की डायबिटीस इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर, तर आयुर्वेदा इज अ लाईफस्टाईल, जस्ट चेंज इट. तर जर ती ही लाईफस्टाईल जर चेंज केली तर ती डिसऑर्डर जी आहे ती तुमची ड्रगलेस होऊन जाणार आहे. पण मग डायबिटीस ड्रगलेस झाला तर तो गेला असं समजू नये. त्या माणसानं म्हणजे समजा त्याला गोड खायचं आहे, तर ते त्यानं एकटं खावं किंवा ते त्यानं समजून घ्यावं. म्हणजे माझ्या दृष्टीनं एक चपाती
इज इक्वल टू एक हापूस आंबा. लोक आंबा खात नाहीत पण 4-4 चपात्या खातात. कारण चपातीचं अल्टिमेटली जाऊन पुन्हा शुगरच बनणार आहे ना. बरोबर आहे. मग किंवा नॉनव्हेज खात असताना कांद्या बटाट्याची भाजी असेल तर 2 चपात्या खातात आणि मटण असेल तर 3 खातात. मग तिथं उलटी एकच खायला पाहिजे तर तुमची शुगर नाही वाढणार आहे. प्रोटीन वाढले तरी चालतील पण कार्बोहायड्रेट्स वाढता कामा नये. एवढं जर छोटंसं, पूर्वी आपण चपातीचा तुकडा घ्यायचो किंवा भाकरीचा तुकडा घ्यायचो, भाजी लावायचो आणि खायचो. आता उलटं करायचं, भाजी भरपूर घ्यायची, थोडीशी चपाती लावायची आणि खायची. एवढी लाईफस्टाईल बदलली. पण हे सर्वसामान्य पण करू शकतो, डायबिटीज असो नसो. हो, हा जो वेलबिंग सूत्र हा जो पोर्टल आहे ज्याचा मी तो फ्री वेबिनार म्हणलं करतो, त्याच्यामध्ये हेच त्यांना शिकवलं जातं की तुम्ही सोपे छोटेसे बदल करा आणि मोठे फायदे आणा. तुम्ही सातत्यानं तुमच्या बोलण्यामध्ये जन्मतारखेनुसार तुम्ही ते विवेचन करताय पुढचं. तर संपूर्ण आयुर्वेद असंच वर्क करतं की तुमची पद्धत आहे? आयुर्वेद हा प्रकृतीवर बेस्ड आहे. बरं. मग प्रकृती बघण्याच्या अनेक प्रकार आहेत, म्हणजे अष्टविध प्रकृती असं सांगितलं. तर त्यामध्ये जी वात पित्त कफ प्रकृती प्रत्येकाला माहिती आहे. ह्याच्यामध्ये लोक असं म्हणतात माझी पित्तकर प्रकृती आहे ना, म्हणजे त्याला म्हणायचं असतं माझी पित्तकर विकृती आहे ना. कारण त्याला पित्ताचा त्रास झाला तर तो म्हणतो की विकृती ऍक्च्युअली तो त्रास आहे. प्रकृती म्हणजे निरोगी व्यक्ती. बरोबर. मग माझं शरीर, माझ्या आईचं ओव्हम आणि वडिलांचे शुक्रजंतू हे एकत्र येत असताना जे काही वात पित्ताचं कॉम्बिनेशन बनतं ती माझी प्रकृती. बरोबर. आणि ती प्रश्न विचारून इव्हॅल्युएट करता येऊ शकते, कारण त्यावेळेला काही बघायला जाणं शक्य नाही. बरोबर. मग ही झाली एक प्रकृती, त्याला आपण म्हणू की शरीर रचनेप्रमाणे प्रकृती. आता शरीर क्रियेप्रमाणे प्रकृती हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये रोगाचं निदान करणं, रोगावर उपचार करणं हा जास्त चांगला भाग होतो. तर हा सगळा मला शिकायला मिळाला कैलासवासी वैद्यराज आत्माराम वामन दातार शास्त्री यांच्यात. ते 86 वर्षाचे होते आणि त्यांना बृहत्रयी रत्न हा पुरस्कार मिळाला. बृहत्रयी म्हणजे चरक, सुश्रुत, वाग्भट हे जे 3 ग्रंथ आहेत त्याचं रत्न. अरे वा. आणि टिल टुडे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या कुठल्या वैद्याला तो मिळालेला नाही. ते सांगलीला होते. त्यांच्याकडे गुरुकुल पद्धतीनं म्हणजे घरची सगळी कामं करून शिकायचं, अशा पद्धतीनं मला शिकण्याचा एक गुरुकृपा असती म्हणायचं. आणि त्याच्यामुळे त्यांनी हा सगळा कन्सेप्ट हे केला आणि त्यांना ह्या कन्सेप्ट करता हा पुरस्कार दिला. मला एक सांगा, आता तुम्ही विषय निघाला म्हणून, तुमच्या गुरुकडून आलेली एखादी गोष्ट अशी कुठली की जी तुम्ही आता पुढे पण कंटिन्यू केली आहे, अशी कुठली एक गोष्ट सांग, एक क्रिया सांगू शकाल किंवा एक त्यांनी संशोधन केलेलं एखादं काहीतरी उपचार असेल की जो तुम्ही आता पुढे लोकांवर वापरता, सांगता येईल? एक तर ही जन्मतारखेवरून प्रकृती ही त्यांच्याकडनं आली, त्यांनीच हे सगळं शिकवलं. ते मराठी महिन्यांप्रमाणे बघायचे, मी ते इंग्लिश महिन्यांप्रमाणे सांगायला सुरू केले लोकांना कळण्यासाठी. पण दुसरा एक भाग म्हणजे एकूण या भारतीय परंपरेवरचा विश्वास वाढावा म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की तू अनुयायी होऊ नकोस, शिष्य हो. गोक्षुरादी गुग्गुळ ही वनस्पती आयुर्वेदाचा हा कल्प, हे औषध आयुर्वेद माहिती असणारे आपल्या श्रोत्यांना पण नक्की माहिती असेल की मुतखडा वगैरे ह्याच्याकरता ते वापरलं जातं. 5000 वर्षापूर्वीपासून जो गोक्षुरादी गुग्गुळचा फॉर्म्युला होता, तर त्यांचं म्हणणं असं होतं की तो आयुर्वेद लिहिला त्यावेळेला समाजातले 90% लोक दिवसातला 90% वेळ उन्हातानात घालवायचे. बरोबर. आता 90% लोकांना ऊनच लागत नाहीये. सो ते फॉर्म्युले काही चेंज करणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्यांनी त्याप्रमाणे औषधीकरण केलं. आणि त्याच गुरुकृपेनं त्या गोक्षुरादी गुग्गुळाचं त्यांनी श्वेतरंष्ट्रादी गुग्गुळ केलं आणि तो फॉर्म्युला त्याच्यानंतर 25 वर्षांनी मला बदलायला मिळाला आणि मी तो क्लेपास नावाने केला. आणि किडनी या फॅट मेटाबॉलिझमला खूप चांगलं मदत करतात, तो वजन कमी करण्याकरता सुद्धा ते औषध खूप चांगलं उपयोगी पडतं. असा तो चेंज केला. तुम्ही जे मगाशी म्हणालात की तुमच्या गुरूंकडनं तुम्हाला ते 12 महिन्यांचे 12 स्वभाव किंवा प्रकृती दोष कळले, तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा ना की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे या दिवशी या महिन्यात जन्मलेल्या लोकांचे काय हे असतात, दोष गुण असतात? आपण महिन्यांच्या प्रमाणे जाण्यापेक्षा ऋतूप्रमाणे म्हणजे आपल्याला प्रत्येकाचं सांगणं सोपं जाईल, थोडं डिटेल सांगता येईल. आपण पहिले जन्मतारीख घेऊ, आधी कन्सेप्ट समजून घेऊ. आपण म्हणू ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 4 महिन्यामध्ये जन्म झालेले लोक, त्यांचा बर्थडे या काळामध्ये आहे, यांच्या जन्माच्या पाठीमागे जर 9 महिने गेलं तर गर्भधारणा उन्हाळ्यात झालेली असते. बरोबर. मग यांना ओळखण्याची पद्धत म्हणजे काय, हे लोक पर्टिक्युलर, परफेक्शनिस्ट, त्यांचा कधी रुमाल सुद्धा बघा असं टोकं जोडून तर खिशात ठेवलेला असतो, कधी अशी घडी अस्ताव्यस्त आहे असं नाही. रोखठोक, स्पष्ट वक्तेपणा,
बर भूक सहन होत नाही, तहान सहन होत नाही या लोकांना. बर कुठल्याही गमतीनं मी म्हणतो की रूममध्ये गेल्यानंतर लाईट लावायच्या आधी पंखा लावतील, हम्म. कारण यांना व्हेंटिलेशन हवं असतं आणि ती उन्हाळ्याची गरमी आहे. बर पण या लोकांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, उष्णतेचे आजार हे भरपूर होतील. बर त्यांनी धन्याचं पाणी रेग्युलर घ्यायला पाहिजे. रेग्युलर म्हणजे कधी घ्यायला पाहिजे? दिवसभरात भरपूर कधी? प्यायचं. बर म्हणजे एक ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा धने पावडर नुसती टाकायची, उकळवायचं नाही, भिजवायचं नाही, काही नाही. युरिनला पांढरी शुभ्र व्हायला पाहिजे बर आणि घामाला वास नाही यायला पाहिजे, बर एवढं त्यांनी जपायचं. हे 2 ड्रेनेज आहेत आपले, बर घाम आणि युरिन. करेक्ट ड्रेनेज चांगले असले की प्रोडक्शन चांगलं. Correct. बऱ्याच कंपन्यांमध्ये वेस्टवरनं क्वालिटी कंट्रोल करतात ना, Absolutely. तसं. दुसरं, ह्यांना भूक सहन होत नाही. भूक सहन झाली की चिडचिड होते, हम्म. रागराग करतो. हम्म. तर अशा वेळेला काळ्या मनुका यांना दर 2 तासाला घ्यायच्या. बर म्हणजे मी नेहमी माझ्या पण सगळ्या लेखकांना सांगतो की तुमचा लाईफ पार्टनर जर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीतला असेल हम्म. तर त्याला दर 2 तासांनी मनुके खायला द्या. हम्म. 90% भांडणं इथंच मिळतात. बर हं? बर त्यांना ओके. तो चिडणारच नाही तो त्याच्यामुळे. बर मग ह्या सगळ्या लोकांना हे उष्णताजन्य आजार हे जास्त होऊ शकतात. बर आता निदान करत असताना असं केलं जातं. आपण एक उदाहरण घेऊ. हम्म. समजा एक डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात जन्म झालेला माणूस आहे. हम्म. डिसेंबरच्या पाठीमागं 9 महिने जायचं, म्हणजे हिशोबाकरता आपण पुढं 3 महिन्याचं. करेक्ट डिसेंबरमध्ये जन्म आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च बरोबर आणि एप्रिल महिन्यामध्ये त्याची गर्भधारणा आईच्या पोटामध्ये झालेली आहे. आता त्याला संधिवाताचा त्रास आहे. बर तर 5वा धातू आहे. हो 5 धातू आहेत आपल्या, 7 धातू आहेत आपल्या शरीरामध्ये. बर. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. हं. तो अस्थि हा 5वा धातू आहे. हम्म. तर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट हम्म. त्याची हाडं ऑगस्ट महिन्यात आईच्या पोटात बनलेली असतात. अय्यो, बर मग त्यामुळे त्याच्या गुडघ्यात पाणी व्हायचं प्रमाण, लवकर कट 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 गुडघे वाजायला लागणं, हम्म. मग ही टेंडन्सी त्याची लवकर होते. हम्म. मग हा म्हणजे वात, पित्त, कफाची प्रकृती आणि जन्मतारखेवरची प्रकृती, त्याचा फायदा असा होतो की त्यामुळे तुम्हाला पटकन ट्रीटमेंट करणं सोपं जातं. बर 10 गोळ्या घ्यायला लागत नाहीत. बर पर्टिक्युलर त्याच्यावर घेतलं की चांगलं झालं. बर आणि सोशल म्हणून जर बघितलं तर डिसेंबर महिन्यात जन्म आहे, हम्म. हा शिस्तप्रिय, रागीट आहे, हम्म. उन्हाळ्यात गर्भधारणा आहे. तर शक्यतो आहे ना, त्याची बायको बघत असताना जर एप्रिल मे महिन्यातली बघितली की तिचा गर्भधारणा पावसाळ्यात झाली. हम्म. आणि या श्रोत्यांना सुद्धा सगळ्यांना हा भाग आवडेल हम्म. की हे सगळं जे शास्त्र बेस्ड आहे त्याचं सायन्स आहे. चरक संहिता नावाची संहिता आहे. हो त्या संहितेमध्ये श्लोक आहे, क्षारो याती माधुर्यम शीघ्रम अम्लोपसंहिता. बर याची केमिस्ट्रीची रिॲक्शन काय? क्षार आणि आम्ल म्हणजे ऍसिड आणि अल्कली हे एकत्र केले की न्यूट्रल होतं. बरोबर मग उन्हाळ्यामध्ये अल्कली आहेत, हम्म. पावसाळ्यामध्ये ऍसिड्स आहेत. हम्म. हे एकत्र एकत्र आले आले. की न्यूट्रल हिवाळा निर्माण होतो. बर आणि ह्याप्रमाणे त्यांनी ती सगळी प्रकृती सांगितली. बर म्हणजे हे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी वाल्यांनी हे एवढ्या गोष्टी करायला सांभाळायला पाहिजे. पाहिजे. बरं. उन्हापासून स्वतःला जपायला पाहिजे. बर आता पुढचे घेऊ. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यात जन्म झालेले लोक, यांच्या जन्माच्या पाठीमागे जर 9 महिने गेलं तर गर्भधारणा पावसाळ्यात झालेली. बरोबर पावसाळा ओला ऋतू आहे, आंबट म्हणजे आम्लविपाकी असा ऋतू आहे, नवीन पाणी असतं त्यावेळेला. तर ह्या लोकांना पोटाचे त्रास, हम्म. एकदा जाऊन पोट साफ होत नाही, 2दा 3दा जायला लागतं, हम्म. आंबट गुळण्या येतात. हम्म. स्वभावाचं म्हणाल तर आषाढ महिना जसा आहे ना, म्हणजे आशा आढायला लागलेली असते असं आपण म्हणतो, वा. तसे हे आशावान लोक असतात. हम्म. होईल, चांगलं होणार. हम्म. हं, पण काळजी सतत असते, होईल का नाही, जमेल का नाही, कसं होईल. एखादी गोष्ट होईपर्यंत त्यांना बिलकुल चैन पडत नाही. आणि जे समोर आहे ते सोडून यांचा विचारांचा स्पीड वेगळाच चालू असतो. बर हे यांना आता लिखाण कमी झालंय, हो. पण ह्या लोकांना नेहमी विचारतो की लिहिताना तुम्ही व्यवस्थित लिहिता का मन पुढं पळतं. हा. यांचा हात मागं राहतून मन पुढं पळतं. हम्म. मग यांना मी नेहमी एक पथ्य सांगतो, दात घासताना दातच घासा. जे काम करतात त्याकडे लक्ष द्या. हा, ब्रेकफास्ट यांच्या बायकांना सांगून ठेवतो, नवरा जर एप्रिल मे महिन्यातला असेल तर त्यांना सांगून ठेवतो की ब्रेकफास्टच्या पहिल्या घासाला जर वा क्या बात आहे, मस्त झालेत आज पोहे, साधे पोहे असले तरी असं उत्तर आलं नाही की समजायचं ह्याच्या डोक्यात विचारचक्र चालू आहे, ह्याचं कोलेस्ट्रॉल वाढू शकतं, ट्रायग्लिसराईड वाढू शकतं त्या विचारांच्यामुळं. मग हे त्यांनी जपलं पाहिजे. त्यांना सगळ्यात बेस्ट औषध म्हणजे सुंठ. हम्म. पित्त हो, जळजळ हो, संडासला हो, IBS, कोलायटिस हे काही त्यांना आजार होत, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स काही हो, बर. सर्दी खोकला यांना प्रचंड होतं. बर कारण पावसाळ्यात गर्भधारणा झालेली आहे. म्हणजे म्हणतात वारंवार सर्दी होते. अरे वारंवार म्हणजे वर्षात किती वेळा होते? म्हणतो 2दाच होते. 2दाच होते ना, म्हणतो एकदा झाली की 6 महिने असते. हा म्हणजे सारखी असतेच कायम काही. हम्म. मग ह्या लोकांनी सुंठ वर्ण कोरडी पावडर लावली सर्दी झालेली असेल तर. बर हातपाय गार पडतात त्यांचे लगेच. साधी या पावसाळ्यामध्ये यांनी कब्बशी विसळली तरी बायकांचे हात वळतात, रात्री पायामध्ये गोळे यायला लागतात. जरा सुंठ पावडर फासून झोपून टाका, अच्छा लगेच त्यांना ती जी उष्णता प्राप्त व्हायला पाहिजे ती ती होते. मिळते.
पोटात थंडावा धरलाय, पोटात गुबारा धरतो ह्यांच्या लगेच, त्याच्यावर एवढी पाव चमचा सुंठ गरम पाण्यातनं घेतली की त्यांना लगेच त्याचा त्रास कमी होऊन जातो. बरं. ह्या लोकांना मेन जपायला पाहिजे, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीमध्ये, की ह्या अति विचार करण्यामुळं किंवा एखादी मनाला लावून घ्यायचा स्वभाव खूप असतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीला स्पष्ट वागतं ना, तू मूर्ख आहेस, हे कुणालाही ते जो मूर्ख आहे त्याला सांगू शकतात. पण हे जर एखाद्याला बोलले, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल मे महिन्यावाल्यातले एखाद्याला म्हणले तू मूर्ख आहेस, तर नंतर स्वतःच विचार करत बसतात की अरे त्याला काय वाटलं असेल, किंवा ती बाई समजा झाडू पोछली, ती उद्या येईल का नाही कामाला, मी रागवली, असा स्वभाव असतो. मग त्यामुळे नाही थायरॉइड आणि हे जरा लवकर लागू शकतो, डायबिटीस पण लवकर होऊ शकतो, तो स्ट्रेस इंड्यूस डायबिटीस आहे तो. आणि जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जन्म झालेले जे लोक आहेत, यांच्या जन्माच्या पाठीमागं 9 महिने गेलं तर गर्भधारणा हिवाळ्यात झालेली, हा हेल्दी सीझन आहे. यांना ओळखण्याचं कारण हे म्हणजे काय, मला काय होत नाही, मी वाटेल ते करतो. आज 40 वर्षात कधी इंजेक्शन नाही घेतलं, अशी भाषा ह्या लोकांच्या तोंडी असते. पण ह्यांना मी नेहमी सांगतो की बिघडणारी गाडी गॅरेजवाल्याच्या नजरेत असते. करेक्ट. पण जी गाडी कधीच बिघडत नाही त्यांना सर्व्हिसिंग रेग्युलर करा. करेक्ट. का तर त्याला मध्ये एकदम दणका कुठं बसू नये म्हणून. पण ह्या लोकांना बॅलन्स असल्यामुळं चाकोरीबद्ध काम करायची सवय असते. यांचं टाइम टेबल डिस्टर्ब झालेलं यांना आवडत नाही, यांनी प्लॅन्स केलेले कुणी बदललेले यांना चालत नाहीत. तर त्या चाकोरीतच त्या लोकांना चालायला आवडतं. मग अशी मी बोलता बोलता बोललो तसं यांची भूक भरपूर असते. मग त्यांनी तेव्हा सकाळी उठल्या उठल्या त्यांनी 4 बदाम, 10 काळे मनुके आणि अर्धा चमचा मेथी आदल्या दिवशी रात्री भिजवावी आणि सकाळी उठल्या उठल्या पहिलं ते खावं. मनुके पण भिजवूनच खावे सकाळी उठल्या उठल्या, कारण त्यांना 7-8 तास पोट रिकामं राहिलेलं असतं. ते त्यांनी खाल्लं की त्यांचं मेटाबॉलिझम चांगलं होतं. कारण ह्या लोकांना हेल्दी सीझनमुळं वेट गेन होणं आणि सॉलिड वेट, असं थुलथुलीत वेट नसतं त्यांचं, काट्यावर कायम भारी भरतात हे लोक. मग हे होऊ नये आता सकाळी जर त्यांनी हा उपाय केला तर आपोआप त्यांचं मेटाबॉलिझम खूप चांगलं होतं. दुसरं वेलदोडा या लोकांसाठी अतिशय चांगला. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक आहेत त्यांना बॅलन्स्ड लोक असं आपण म्हणू. वेलदोडा आपण कार्डियामॉम म्हणतो ना, म्हणजे कार्डियक ऍक्टिव्हिटीवर पण त्याचा चांगला हे आहे. पचन चांगलं होणं असेल, सर्क्युलेशन चांगलं होणं असेल, किंवा यांना अंगावर कुठं कुठं गाठी व्हायचं असं हे असतो, ब्रेस्टमध्ये गाठी होतात, गर्भाशयात फायब्रॉइड्स होतात, तर हे होऊ नये म्हणून देखील ह्या वेलदोड्याचा या लोकांना चांगला. पण मला एक सांगा डॉक्टर, की आता हे सगळं तुमचं एकीकडं सगळं हे तक्ता आहे हा सगळा, फॉर एक्झाम्पल मी मार्च मधला आहे पण ह्यातलं मला काहीच होत नाहीये, असं पण असेलच ना? 100%. असं ऑगस्ट मधला पण होत असेल की मी आहे ऍक्च्युली जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा, पण मला खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे हेल्दी असून सुद्धा. अगदी 100%. कारण नियमाला अपवाद आणि व्यक्ती तितक्या प्रकृती असं जे म्हटलंय, तर त्याने जे हे अष्टधा प्रकृती जे मी सांगितलं, तर त्याच्यामध्ये समजा तुमचा मार्च महिन्यातला जन्म आहे, तर तुम्हाला समजा पित्ताचा अजिबात त्रास होत नाही, उलटा तुम्हाला दुसराच काहीतरी त्रास होतो. मग त्यांनी काय बघायला सांगितलं, समजा 4 मार्च महिन्यातले लोक बघितले तर एकसारखे नाहीये. हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपण कन्सेप्ट म्हणून 4 महिने आपण खरं एकत्र केले, प्रत्येक महिना सुद्धा वेगळा नाही केला. म्हणजे एकाच महिन्यात सुद्धा 100 लोक जन्म झालेले असतील, तर मार्च महिन्यात ज्याचा जन्म झालाय त्याची गर्भधारणा पावसाळ्यात झाली असं म्हणतोय आपण. मग ही गर्भधारणा महाबळेश्वरला झाली का सोलापूरला झाली, त्याच्यात पण असतं, कारण त्या हवेचा परिणाम होणार आहे, निसर्गाचा घटक होता. आपण आता समजा सोलापूरमध्ये जन्म झालेला, गर्भधारणा झालेली व्यक्ती आहे आणि त्याचे आई वडील, आई नोव्हेंबर महिन्यातले आणि वडील डिसेंबर महिन्यातले, मग त्या दोघांचा उन्हाळा प्लस सोलापूरचा उन्हाळा, मग त्याला किती पावसाळा राहणार अंगात त्याच्या शिल्लक. आणि त्या दोघांना, आई वडिलांना कायम मिरचीचा ठेचा खायची आवड, कारण आईच्या अन्नाचा पण परिणाम होणार आहे. मग या ह्याच्यावर ड्रगलेसारखा हा एक भाग मोठा माझ्या अभ्यासाचा हे झाला की लहान लहान मुलं 2-3 वर्षाची, त्यांना फिट्स येतात, त्यांना सर्दी खोकले होतात, आजारी लवकर पडतात, हे सगळं कारण आईची पाळीची शुद्धी आहे. तो वेगळा विषय, आज ड्रगलेस याच्यामध्ये तो नाहीये. पण एक म्हणजे आमच्या पिढीला बायकोला जर दिवस गेले तर मुलाला ऑटिझम होईल का ही भीती नव्हती, आताच्या पिढीला ती आहे. व्हेरी ट्रू. कारण ही विचारशैलीचा जो मगाशी विचार चाललेला होता, जर ह्या मुला मुलींची विचारशैली जर चांगली टिकवली आपण, तर त्यांना होणारी भारताची पुढची पिढी ही अशी ऑटिझम. विचारशैली चांगली म्हणजे काय? हा जो आहे की माझी प्रकृती अशी आहे, माझा समजा डिसेंबर महिन्यातला जन्म आहे, तर मला राग येणार आहे, तो मी तिथले इथं सोडायला पाहिजे. मी समजा पटकन हे इथं कशाला टाकलं असं झालं, तर इथून गेल्यानंतर मी तो सोडून द्यायला पाहिजे. मी जर तेच धरून बसलो तर साहजिक मला त्रास होईल. आणि आपल्याकडे जसं एक प्रार्थना आपण म्हणतो की बाबा जे मी बदलू शकतो ते बदलण्याचं सामर्थ्य मला दे, आणि जे मी बदलू शकत नाही ते मान्य करण्याची हे दे, कुवत दे.
किंवा आपल्याकडे भारतीयच्यात जे आपण सरेंडर व्हा बरोबर. असं म्हणतो, मग त्याला तुम्ही काय म्हणा, जो काही ती नियती पण असेल तो. ही जी विचारशैली आहे हा एवढा फरक पडतो तुमच्या प्रकृतीवर. इतका इतका साधा डिसिजन घेतला तर फरक पडतो. येस, म्हणजे तुम्ही आता जे लोक बघतायत ना, तर त्यांना तुम्ही कमेंट्समध्ये विचारा, ते म्हणतील आम्ही इतके हेल्थ कॉशियस आहे, इतकं नीटनेटकं खातो, तरी डॉक्टर आत्ता ऐकल्यावर तुमचं कळलं की आमच्या विचारांमुळे आमचं कोलेस्ट्रॉल वाढतं, विचारांमुळे आमची शुगर वाढते, विचारांमुळे आम्हाला थायरॉइड झालं. तसे लोक उत्तर देतील आपल्याला. थायरॉइड बद्दल आपण बोलतोय तर थायरॉइड वाढतो की म्हणजे नेमकं काय होतं? आता बऱ्याच थायरॉइडचे बरेच प्रकार आहेत, पण TSH वाढलेला आहे असं मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. TSH म्हणजे काय? आता थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. बरं. आता जर थायरॉइडचा रिपोर्ट बघितला तर T3, T4 आणि TSH असं दिसतं. आता T3, T4 काहीतरी कामं करतात, TSH फक्त या दोघांना स्टिम्युलेट करतो. म्हणजे ही सासू आहे किंवा हा बॉस आहे असं समजा, आणि ह्या दोन सुना आहेत, या दोन सुना नॉर्मल काम करतायत, पण ही सासूच उड्या मारते. मग ते शांत झालं की थायरॉइड ड्रगलेस होतं. ओके. असं मग ते शांत कसं होतं? मग हे जे आपण जन्मतारखेप्रमाणे प्रकृती किंवा पोटाची जी भट्टी बघतोय, तर हे त्याप्रमाणे त्यांना जीवनशैली शिकवली जाते की हे असं असं करा, पण तुमचं काम नीट चालू आहे, तुम्ही स्वतःला कुठेतरी ते हायपर करताय. ओके. आणि तो ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे ना, तर तो ऑटोमॅटिक होतो, पण तो कुठल्याही खाण्यापिण्यानं होत नाही. मिरच्या खाल्ल्यामुळे थायरॉइड झाला असं काही होत नाही. तर त्याप्रमाणे ते जीवनशैलीतल्या बदल करून तो ड्रगलेस होतो. या सगळ्याचं मूळ जसं स्वभाव आहे ना, तसं या सगळ्याचा दुसरा एक महत्वाचा टोक आहे, डॉक्टर चांगला असणं. हो, यु नो, कारण आता तुम्ही बोलताय पण तुम्ही साताऱ्यात आहे. हा एपिसोड बघणारा माझा एखादा माणूस नागपूरमध्ये बसलेला असेल, तो म्हणेल की ओके हे मला पटलंय, आणि तो त्याच्या वैद्याकडे जाईल किंवा डॉक्टरकडे जाईल आणि सांगेल की हे असं मी ऐकलं, आणि त्यानुसार BP बद्दल आपण बघूया की मी आता गोळी घेत नाही, आज घेत नाही, उद्या घेत नाही, परवा घेत नाही, मग आपण गोळी अर्धी करूया, व्हॉट एव्हर. हे त्यांनी करायचं ठरवलं आणि डॉक्टर म्हणलं नाही असं काय करायचं नसतं, त्याचं काय जातं सांगायला, मी सांगतो ते बघा, उगाच काय झालं तर मग मी जबाबदार नाही, असं म्हटलं की मी सरेंडर होतो. नाही, तूच सांगते मी करतो. या केसमध्ये चांगला डॉक्टर कसा ओळखायचा? चांगला आता ह्याच्याकरता दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे काय की कोरोनाच्या काळात जे टेली कन्सल्टिंग हा भाग आला, आता आपल्या गव्हर्नमेंटनं पण तो खूप मोठा प्रमोट केला, की त्यावेळेला आवाजावरनं काही अंदाज बांधायचे. हे आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी. अच्छा, आवाजावरून? वाक नाडी असं म्हणलेलं आहे, आवाजाची नाडी. म्हणजे जशी दूत परीक्षा होती, कारण काय मोबाईल नव्हता, काही नव्हता, तो दूत कसा येतो त्याच्यावर जजमेंट्स केली जायची. करेक्ट. त्याचे ग्रंथ आहेत. मग आवाजावरनं हे केलं जातं. तेव्हा आता माझे 1.5 लाखाच्यावर पेशंट झाले. कित्येक पेशंटमध्ये अमेरिकेत असतील, जर्मनीमध्ये असतील, UAE मध्ये कित्येक पेशंट असतील, ऑस्ट्रेलियामध्ये असतील. तर हे लोक काय रोज नाडी परीक्षेला येणार आहेत का? शक्य नाही. मग हे आवाजावरनं, फोनवरनं त्यांचं टेलिकन्सल्टिंग केलं जातं. आणि हे आपण जे म्हणतो की ही कम्युनिटी डेव्हलप व्हायला पाहिजे. जे ड्रगलेसचं काम मी एक वेलबिंग सूत्र नावाची एक कम्युनिटी केलेली आहे. तर या ह्याच्यामध्ये हे सगळे चांगले लोक, जसं ज्ञानेश्वरांनी म्हणलंय की हे सगळे सोयरे एकत्र असायला पाहिजे. तर असं जोडण्याचं काम मी पण करतोय की जे लोक हा प्रामाणिक सल्ला देतील की बाबा रे तुला ऑपरेशनची गरज नाही, तू वेट कर. मग आपल्या आजी आजोबा असे डॉक्टर आहेत आता जगात? आहेत. सांगूलपणा हा आहेच आहे ना. आपण चांगल्या, आपण म्हणतो ना की आपण सूर्याकडे बघितलं की आपल्याला सावल्या दिसणार नाही. वा वा वा, तसं करायचं. याच्यामध्ये तुमच्या बोलण्याचा निचोड असा आहे की पचन संस्था चांगली असेल तर सगळं नीट होतं, फॅक्टरी चांगली असायला पाहिजे. आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय 4-5 एक मुद्दे सांगाल की या गोष्टी करा, तुम्ही जन्मा कुठल्याही तारखेला कुठल्याही मंथमध्ये, पण या 4 गोष्टी करा तर तुमची पचन संस्था चांगली राहण्याला मदत होईल, असे काही मुद्दे सांगू शकाल? पहिला जो सेल्फ अवेअरनेस मी सांगितला की रोज स्वतःला वेडावून दाखवा. बरोबर. की पहिलं स्वतःचा अभ्यास करा. बरोबर. की मला गॅस का होतोय. काल समजा शनिवारी आम्ही सगळे फॅमिली जेवायला गेलो होतो, घरातल्या इतर लोकांना झालं नाही, मलाच का झाला. हा पहिला सेल्फ अवेअरनेस असेल. दुसरं, पोटामध्ये भूक लागली की आपण आग पडते असं म्हणतो, या आगीवर पाणी किती ओतायचं हे ठरवा. बरं. मग पाणी खायचा नियम आहे. आता पाणी खायचा नियम असं नाही म्हणलं, पाणी प्यायचा नाही म्हणलं. तर पाणी हे खाल्लं जायला पाहिजे. पाणी तुम्ही गटा 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 पित असाल, सकाळी उठल्या उठल्या तांब्याभर पाणी पित असाल, जेवताना एवढं तांब्याभर पाणी पित असाल, तर ती आग कशी टिकणार आहे? ती लागणारच नाही. तर सगळ्यांनी हे पहिलं लक्षात ठेवा की मला तहान लागली, ह्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. एक घोटभर पाणी घ्यायचं. भले तुम्ही आता एकदम 2 ग्लास पाणी प्या, माझं म्हणणं नाहीये कमी प्या असं नाही माझं म्हणणं. किती पाणी प्यायचं हे पण मी याच ह्याच्यामध्ये सांगतो. पण ते पाणी पिताना एक घोट घ्या, तोंडात खोळखोळा, त्यात लाळ मिसळू देत, बॉडी टेम्परेचरला ते पाणी आणा, गिळा, दुसरा घ्या, तिसरा घ्या, या पद्धतीनं घ्या. म्हणजे पाणी खा. ओके. दुसरा नियम आहे चपाती प्या.
म्हणजे कुठलाही घन पदार्थ जर असेल, आपली आजी जी आपल्याला सांगायची की 32 वेळेला चावून चावून खा. खा. तर म्हणजे काय, तर चपाती तोंडात इतकी चावली जायला पाहिजे, लिक्विड फॉर्म लिक्विड व्हायला वा वा. पाहिजे. तुम्हाला म्हणजे मॉडर्न सायन्स प्रमाणे, हा आयुर्वेदाचा भाग मी सांगितला, पण मॉडर्न सायन्स प्रमाणे 65% पचन हे आपल्या लाळेमुळे होतं. मग तुम्हाला गॅस होतो तर तुम्ही एवढं पळालं, तुमची शुगर वाढते, तुम्ही असं चावून चावून खा, तुम्हाला काही होणार नाही. म्हणजे पहिलं मी म्हणलं तसं हा भाग, जिभेवर लक्ष ठेवा, गॅस होतोय का, संडास कशी होते, पाणी चावून खा, पाणी चावून खा, चपाती प्या. आणि दुसरं म्हणजे की एक सोपा व्यायाम कुठल्याही खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये करायचा. म्हणजे तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, शुगर वाढणार नाही, जाडी वाढणार नाही, हार्मोनल चेंजेस होणार नाही. तर तो व्यायाम असा आहे की आपली जी मान आहे ती सगळ्यात पहिल्यांदा अशी उजवीकडे घ्यायची, ती हळूहळू करत अशी डावीकडे घ्यायची आणि पटकन समोर घ्यायची. आता हा व्यायाम करण्याची वेळ खूप महत्वाची. ज्यावेळेला भूक लागलेली नसताना काही समोर येतं त्यावेळेला पटकन हा व्यायाम करायचा. भूक लागलेली नसताना काहीही समोर कोणी खायला दिलं पटकन हा व्यायाम करायचा. खूप एवढं सिरियसली ऐकायला लागलो मी, म्हटलं हा काय व्यायाम आहे. अच्छा, बर. कारण हे नको असताना खाऊन जास्त त्रास होतात ना. ओके. म्हणून मी जरा असा चेहरा ठेवून म्हटलं काय सांगताय, सगळ्यांनी ते सिरियसली करावं. ओके. कारण भूक लागली नसताना वेळ झाली म्हणून जेवतो. हे जिवंत शरीर आहे, ते मागतं. फोन येतो, डॉक्टर ह्यांना सकाळपासून 13-14 वेळेला जुलाब झालेले आहेत, खायला काय देऊ. अरे ते कालचं जाऊ देत आधी, ते शरीर विश्रांती मागतंय आणि तुम्ही खायला काय देऊ, म्हणजे खाऊ का नको. आता हा 4 गोष्टी सांगा, त्यातला चौथा नियम सांगतो. सगळ्यांनी तो मात्र अगदी खूप प्रयत्नपूर्वक पाळा. खाऊ का नको असं वाटलं की नाही खायचं. अच्छा. आणि जाऊ का नको असं वाटलं की एकदाच जाऊन यायचं. कुठं ते माहितीये तुम्हाला. ते टाळायचं नाही. आयुर्वेदानं आजारांच्या मध्ये वेग विधारण ही कन्सेप्ट सांगितली. तुम्हाला जो वेग येतो, शिंक आली ना, येऊ दे, तो वेग दाबलात की तो वाताचा रोग होणार आहे. गॅसेस होत आहेत ना, पास करा. तुम्ही दाबून ठेवलात तुम्हाला त्रास होणार आहे. खाऊ का नको वाटलं की नाही खायचं, जाऊ का नको वाटलं की जाऊन यायचं. पण मग आता असं जे म्हटलं जातं की आपण जेव्हा शौचाला जातो, जनरली दिवसात एकदा झालेलं उत्तम, सकाळी झालेलं उत्तम, दिवसभरात 3-3, 4-4 दा जाऊ नये. पण समजा ही सवय लागली असेल की सतत 2दा 3दा जायचं, हे योग्य की अयोग्य. याच्यामध्ये प्रत्येकाची व्यक्ती तितकी प्रकृती जे म्हणलं आपण, तर हे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात जन्म झालेल्या लोकांना 2दा किंवा 3दा जायला लागू शकतं. पण त्यांनी काय लक्षात ठेवायचं, ती सेमी सॉलिड नाही होता काम. चिकट भसरट असं जे बोलीभाषेत बोललं जातं, स्टिकी जी होते, मग ती IBS कोलायटिसवर जाते. फॉर्म स्टूल, याचे आता गुगलवर त्याचे सगळे रकानेच्या रकाने येतात. तर तुम्हाला हार्ड स्टूल होत असेल, खडा होत असेल, तर एकदा जाऊन सुद्धा त्रासच होणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्या वेळांच्या पेक्षा तुम्हाला ते पूर्ण इव्हॅक्युएट झाल्याचं हे येतं ना, किंवा बरोबर काय, खाल्लं की जायला लागतं. तर तुम्ही त्याला आधी कितीतरी पाणी ओतून ती आग विझवून ठेवलेली आहे का बघा. की जिभेवर पांढरा थर असेल तर सुंठ पावडर खा, म्हणजे ते सकाळी व्यवस्थित साफ व्हायला लागेल. बरं. आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. आता ड्रगलेस लाईफ ही जी कन्सेप्ट तुम्ही घेतली आणि प्रकृतीमध्ये तुम्ही ती करता, तर मला तुमची काही महत्त्वाची उदाहरणं सांगा ना, की तुमच्या या 25 वर्षामध्ये तुमच्या लक्षात राहिलेल्या केसेस काय आहेत का, की एक केस माझ्याकडे अशी आली होती आणि मग त्याला काय केल्यामुळे त्याचं काय कल्टिवेशन झालं. जसं तुम्ही 18 वर्षाची त्या एका बाईंबद्दल सांगितलं, तशा आणखी काही 2-3 महत्त्वाच्या केसेस आहेत का तुमच्याकडे, की अशा आल्या होत्या तर तुम्हाला क्रिटिकल वाटल्या, पण तुम्ही त्याच्यावरनं एक उपचार केला. इथं आपण थांबूया. एक क्रिटिकल सांगतो आणि एक कॉमन सांगतो. सगळ्यात आधी कॉमन, हलकं फुलकं आधी सांगतो. सगळ्या कंपन्यांच्या मध्ये अॅन्युअल चेकअप्स असतात. असं एक बिझी एक्झिक्युटिव्ह पोझिशनचा माणूस होता, त्यांचं 7.2 HbA1c आलं त्या अॅन्युअल चेकअपमध्ये. आणि ते 7.2 आल्यानंतर त्यांच्या डॉक्टरने ते प्रिस्क्रिप्शन देतात ना, त्यांचं की ही गोळी घ्या. करेक्ट. ती गोळी घ्यायला लागली आणि एकदम शुगर डाऊन व्हायला लागली, डाऊन होते म्हणून खायला लागले. कारण डॉक्टरने दिली गोळी खायची. हा जो एक ॲक्सेप्टन्स आहे ना, आता गोळी आयुष्यभर खा म्हणजे खायची, हा एक धोकादायक आहे. असो, पण त्यांनी ती गोळी घ्यायला सुरुवात केली. मग त्यांच्या मेंदूवर काही परिणाम झाला, विस्मरण व्हायला लागलं, डोळ्यावर परिणाम झाला, सेक्स लाईफवर झाला, पायाच्या नसांवर झाला. आणि मग लक्षात आलं की त्या अॅन्युअल चेकअपमध्ये नुसतं तो रिपोर्ट आला, डॉक्टरनी गोळी लिहून दिली, आपण ती घ्यायला सुरुवात केली. त्यांना ते डायबिटीस म्हणजे काय,
आणि हायपरग्लायसिमिया म्हणजे काय, हम्म. तू ज्याला फाईट मोडमध्ये असता किंवा फ्लाईट मोडमध्ये असता, पळून जायच्या मोडमध्ये असता, Correct. तर शरीर तुमची साखर वाढवतं. बरोबर. तर तुमच्या एवढ्या कंपनीच्या जबाबदाऱ्या आहेत, तर त्यामध्ये शुगर हायर लेवलला येत होती. तुम्हाला गोळीची गरज नव्हती. हे त्यांना समजावून सांगितलं, पंचकर्म केलं. हा जो वेलबिंग सूत्र म्हणून जे मी ऑनलाईन कोर्स जो चालवतो, तो त्यांना 5 दिवसाचा कोर्स दिला. हे घरच्या घरी शिका तुम्ही. एक 5-5 मिनिटाचे एक 50 व्हिडिओ त्यांना दिले की हे तुम्ही बघा, तुमचे बदल करा. आणि तुमचा 100 कोटीचा टर्नओव्हर असला काय आणि तुम्ही गृहिणी असला काय, तुम्ही ते पाळू शकता. इतकं सोपं ते करून दिलेलं आहे. आणि तो माणूस ड्रगलेस झाला. त्याला डायबिटीस नव्हताच, पण ते एक रिपोर्ट आल्यामुळं घ्यायला सुरुवात झालेली. दुसरा एक एकदम रेग्युलर माझ्याकडे येणारी व्यक्ती, त्यांना शुगर डिटेक्ट झालेली होती. ते ब्लड प्रेशर होतं, डायबिटीस होतं, थायरॉइड होतं, सगळं होतं. आणि ते अगदी असेच एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. माझ्याकडे आले, पंचकर्म केली, औषधं केली, मग ॲलोपॅथी बंद केली, मग आयुर्वेद बंद केला आणि त्यांचं जीवनसान चालू होतं. पण मिसेसला त्यांच्या काहीतरी त्रास झाला. आणि त्या टेन्शनमध्ये शुगर वाढली आणि ते माझ्यापासून लांब होते. मिसेसला दुसराच कुठला तरी त्रास झाला. मिसेसला दुसरा कुठेतरी त्रास झाला. त्यांना काहीतरी हिमोग्लोबिन एकदम डाऊन झालं. मग तो काय असेल, हिमोग्लोबिन का कमी होते, खाद्या पित्या घरातली इंजिनियरची बायको, असं त्या तपासण्या बिपासण्या, त्या टेन्शनमध्ये यांना शुगर सुरू झाली. परत गोळ्या घ्यायला लागले, कारण मिसेस हॉस्पिटलमध्ये होती, माझ्याकडे कसा संपर्क करणार, म्हणून ती सुरू झाल्या गोळ्या. 2 वर्ष त्यात गेली. सहज एकदा चेकअप केलं, त्यात लक्षात आलं की ब्लॅडरमध्ये काहीतरी दिसतंय, बघूयात काय आहे म्हणून. तर कॅन्सर निघालं. अरे बापरे. डॉक्टरांचं आता हा तर इतका व्यवस्थित राहणारा माणूस, कारण या गोळ्या घेत होते. आता त्याच्यावर इकडे ट्रीटमेंट केली आणि आता पुन्हा ते ड्रगलेस व्हायच्या मार्गावर आहेत. म्हणजे सहज गमतीनं सापडलेलं, पण आणि दुसरं टोक म्हणजे माहीत असून ड्रगलेस होऊन सुद्धा घरच्या परिस्थितीमुळे परत अडकून कॅन्सरपर्यंत गेलेला. मग हे सगळं बघितल्यानंतर ह्या वेलबिंग सूत्राचा एक फ्री लेक्चर मी दर रविवारी करतो. तर ह्या ह्याच्यामध्ये मी पहिलं हेच सांगतो की हे मी का सुरू केलं. चांगलं चाललंय की लोक येत आहेत, औषध घेत आहेत, पंचकर्म करतायत, काय प्रामाणिकपणे सगळ्याच्या छापील किमती आहेत, पण 2 पैसे मिळत आहेत. मग हे ड्रगलेस का, तर हे बघवत नाहीये की चांगली चांगली माणसं किती लोक आपण आपल्या आसपास बघतो की आता एक पौरोहित्य करणारा माणूस, आयुष्यभर शाकाहारी, देवाधर्माचं करणारा, सकाळ संध्याकाळ संध्या केल्याशिवाय हे होणार नाही, त्याला पोटाचा कॅन्सर. आणि मीच नाही मंडळी, तुम्ही पण बऱ्याच वेळा ऐकलं असेल, अहो त्या माणसाला कधी चहा घेतला नाही आणि त्याला हार्ट अटॅक आला, असं ऐकतोच ना आपण. मग त्याचं कारण बऱ्याच वेळेला हे नको असताना घेतलेल्या गोळ्या किंवा हा ॲक्सेप्टन्स आहे ना. मला तुम्ही 15 वर्ष थायरॉइडची गोळी घेताय, का घेताय, डॉक्टरांनी सांगितली. म्हणलं तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये काही ऑनलाईन परचेस केले, हो केले. म्हणजे किती साईट्स बघितल्या, 2-3 तरी बघितल्या. हो मग ह्याला नाही बघितली. हा एवढा आपण जो म्हणतो की पारतंत्र्य, हा इंग्रजांचा पगडा का एवढा. तुम्ही एकदा सर्च तरी करा की ती गोळी काय काम करते. वा, बर, हे करायला पाहिजे. मला हे मुद्दे महत्वाचेच वाटतात. आणि जसं तुम्ही सांगितलं की व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, पण काही छोट्या छोट्या गोष्टी अंगीकारल्या तर ड्रगलेस जगणं होऊ शकतं. मित्रमंडळीमध्ये तुम्ही आवर्जून येऊन ह्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल खरंच तुमचे आभार. आणि एकीकडं बाजार मांडला गेलेला असताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं जे काम करताय की लोकांना कमीत कमी गोळ्या, कमीत कमी औषधं घेऊन नॅचरली त्यांना हील होऊ दे, हे मला हा हेतू फार महत्वाचा वाटतो. त्याबद्दल तुमचं कौतुक. मी एक मध्ये वाक्य बोलतो, चालेल. म्हणजे प्रकृतीची जी आम्ही फाईल देतो, त्या फाईलवर आधी मराठीत लिहित होतो, आता इंग्लिशमध्ये लिहायला लागलोय. त्याच्यात एक वाक्य लिहिलेलं होतं की शरीरच रोग बरा करते, आम्ही फक्त त्याचं ट्रेनिंग तुमच्या शरीराला देतो. वा वा. ही थीम आहे बरं करण्याची. आणि ह्याच्यामध्ये एक मुद्दा मला बोलायचं असं वाटतोय, त्यात बोलणार का आहे का, तर आपण जाऊ. शरीर स्वतः त्याच्या गोष्टी बरं करतं आणि या काही मॅजिक्स शरीरामध्ये असतात. याबद्दल काय सांगू शकाल का तुम्ही की काय शरीराची कॅपॅसिटी असते बरं करण्याची, काय लेवलचं शरीर बरं करू शकतो. हो, म्हणजे तो काही बरं करू शकतो असं म्हणता येईल आपल्याला. पण काय अजूनही म्हणजे अगदी एखादा न्यूरोसर्जन असतो, उत्तम PhD झालेला केलेला असेल तरी तो म्हणतो की मला 1% सुद्धा ब्रेन नाही कळणार, इतका हंबल तो असतो. आपल्याला अजून ते
आतलं काय चाललंय हे अजूनही पूर्ण कळलेलं नाहीये. पण आयुर्वेदानं म्हणजे ते दोष धातू मला मूलम ही शरीरम, त्या मुळातनं ते सगळं सांगितलं. त्यातनं ती कुठेतरी पॉवर येत असेल. आणि ते डायबिटीसमध्ये विशेषतः ती खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आता एकूणच तुम्ही बघाल की डायबिटीसवर ड्रगलेस करणारे अनेक लोक झाले, महाराष्ट्रातच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. पण त्याचा किती लोकांना उपयोग होतो, परिणाम होतोय. वा, मला छान वाटलं तुमच्याशी बोलून डॉक्टर. डॉक्टर सुयोग दांडेकर यांचा जे प्रकृती आहे जिथं आता आपण शूट करतोय ते साताऱ्यामध्ये आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुमचा ॲड्रेस आणि पत्ता जरूर देईन. ज्यांना डॉक्टरांचे विचार पटले, ज्यांना असं वाटतं की डॉक्टरांशी संपर्क साधावा, त्यांनी तिथे त्या नंबरवर संपर्क साधावा. आणि या निमित्तानं अनेक गोष्टी आपल्याला कळल्या, त्यातून ज्या शक्य आहेत त्या तुम्ही अंगीकारा, त्यातनं आपलं जगणं सोपं होणार आहे. डॉक्टर थँक्यू व्हेरी मच, तुम्ही वेळ दिलात. चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे डॉक्टर तर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. सोशल मीडियावर मी आहे, आपलं हँडल आहे सरही आहे सोशल मीडियावर, तिथं कमेंट करा. आम्ही तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचत असतो, ज्या आवश्यक आहेत त्या मी डॉक्टरांपर्यंत पोहोचवेन. डॉक्टर त्याला उत्तर देतील. भेटत राहू, बोलत राहू, बघत राहा मित्र म्हणे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. नमस्कार. थँक्यू.